श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 5 त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार मंडळी. अक्कलकोट नगरीत प्रभात झाली होती. मंद वारा वाहत होता. भक्तांच्या ओटी नामस्मरण चालू होते. श्री स्वामी समर्थ हा जयघोष सर्वत्र घुमत होता. स्वामी महाराज वडाच्या झाडाखाली विराजमान होते. त्यांच्यासोबत तेजस्वी मुखाकडे पाहून भक्त धन्य होत होते. काही भक्त चरणी डोके ठेवून रडतही होते. काही आपल्या दुःखाची कहाणी सांगत होते. स्वामी शांतपणे स्वतःकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत करुणा होती. त्यांच्या शब्दात अमृत होते. त्यांच्या कृपेने मोक्षाचा मार्ग होता. एक गरीब शेतकरी तेथे आला. त्यांचे कपडे फाटके होते. डोळ्यात अश्रूही होते. मनात चिंता खूप होती. तो स्वामींना म्हणाला, महाराज, माझे सर्व काही नष्ट झाले आहे. शेती कोरडी पडली आहे. घरात अन्न नाही. स्वामी हसले. ते म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या शब्दांनी शेतकऱ्याच्या मनाला आधार मिळाला. त्याने चरणी नमस्कार केला. स्वामींनी त्याला थोडी उदी दिली, आशीर्वाद दिला. शेतकरी घरी परतला. त्याने श्रद्धेने उदी घेतली. दुसऱ्या दिवशी आकाशात ढग जमले. मोठा पाऊस पडला. शेती हिरवीगार झाली. घरात आनंद पसरला. शेतकरी पुन्हा स्वामींच्या दर्शनाला आला. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तो म्हणाला, महाराज, तुमची कृपा महान आहे. तुम्ही माझे जीवन वाचवले. स्वामी म्हणाले, सर्व ईश्वरांची लीला आहे. अहंकार करू नकोस. नामस्मरण कर. तेवढ्यात एक स्त्री रडत रडत आली. तिच्या डोळ्यात खूप पाणी आले होते. तिच्या हातात लहान मुलही होते. मूल खूप आजारी होते. वैद्यांनी आशा सोडली होती. ती स्वामींच्या चरणी पडली. ती म्हणाली, महाराज, माझ्या लेकराला वाचवा. स्वामींनी त्या मुलाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात दया होती. त्यांनी उदी मुलाच्या कपाळावर लावली आणि म्हणाले, जा, तुझे मूल बरे होईल. स्त्री घरी गेली. थोड्याच वेळात मुलाचा ताप उतरला. मूल हसू लागले. घरात आनंद झाला. स्त्री पुन्हा स्वामीकडे आली. तिने कृतज्ञतेने नमस्कार केला. भक्तांनी अनंतकोटी ब्रह्मांड नायक असा जयघोष सुरू केला. स्वामी महाराज म्हणाले, श्रद्धा असेल तर सर्व शक्य आहे. विश्वास हा सर्वात मोठा मंत्र आहे. एकदा काही पंडित स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आले होते. त्यांना स्वामींचे सामर्थ्य मान्य नव्हते. ते स्वामी अभिमानी होते. ज्ञानाचा गर्व त्यांच्यात होता. त्यांनी कठीण प्रश्न विचारले. वेद, उपनिषद, शास्त्र याबद्दल चर्चा केली. स्वामी शांत बसले होते. ते फक्त स्मित करत होते. अचानक स्वामींनी संस्कृतमध्ये उत्तर दिले. अत्यंत गूढ अर्थ स्पष्ट केला. पंडित थक्क झाले. त्यांचा अहंकार नष्ट झाला. ते स्वामींच्या चरणी पडले. ते म्हणाले, महाराज, आपण साक्षात दत्तावतार आहात. स्वामी म्हणाले, ज्ञानाने गर्व नका करू. भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. अक्कलकोटमध्ये दररोज चमत्कार घडत होते. भक्त दूरदूरून येत होते. कोणी रोगमुक्त होत होते. कोणी संकटातून मुक्त होत होते. स्वामी प्रत्येकाला योग्य ही मार्ग दाखवत होते. त्यांचे बोलणे साधे होते, पण त्यात गहन अर्थ होता. त्यांचे प्रत्येक वचन अमृता समान होते. एक व्यापारी मोठ्या संकटात सापडला. त्याचा व्यापार बंद पडला होता. कर्जदार त्रास देत होते. तो निराश होऊन गप्प बसत होता. तो स्वामीकडे आला. त्याने सर्व दुःख सांगितले. स्वामींनी त्याला फक्त सांगितले, सत्याचा मार्ग सोडू नकोस. व्यापाराने स्वामींचे वचन पाळले. थोड्याच दिवसात त्याचा व्यापार वाढला. त्याला भरभरून लाभ झाला. तो आनंदाने स्वामींचे गुणगान गाऊ लागला. स्वामी महाराज भक्तांना नेहमी सांगत असे, दान करा, गरिबांची सेवा करा. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. एकदा दुष्काळ पडला होता. लोक अन्नासाठी त्रस्त झाले होते. स्वामींनी भक्तांना अन्नदान करण्यास सांगितले. भक्तांनी मोठ्या प्रमाणात अन्न वाटले. गरीब लोकांची पोटं भरली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आले. स्वामी म्हणाले, ज्याने भुकेल्याला अन्न दिले त्याने देवाची सेवा केली. एक तरुण स्वामींकडे आला. त्याच्या मनात संसार कंटाळत होता. तो म्हणाला, महाराज, मला संन्यास घ्यायचा आहे. स्वामी म्हणाले, पाहिले,
आईवडिलांची सेवा कर, त्यांची सेवा हीच खरी भक्ती आहे. तरुणाला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो घरी परतला. आईवडिलांची सेवा करू लागला. त्याच्या जीवनात शांती आली. स्वामी महाराज अनेकदा रागवत असत, पण त्यांचा राग ही कृपाचा होती. ते भक्तांचे दोष दूर करत होते. त्यांना योग्य मार्गावर आणत होते. एकदा एक मनुष्य खोटं बोलला. स्वामींनी त्याच्याकडे कठोर नजरेने पाहिले. तो घाबरला. त्याने आपली चूक कबूल केली. स्वामी म्हणाले, सत्य हेच धर्म आहे. खोटेपणाने आत्मनिवेदन होते. भक्तांनी स्वामींचे चरण धरले. त्यांच्या डोळ्यात प्रेम होते. त्यांच्या मनात श्रद्धा होती. त्यांच्या जीवनात समाधान होते. स्वामी महाराजांचे नाव सर्वत्र पसरले होते. राजे महाराजेही दर्शनाला येत होते. गरीब श्रीमंत सर्व समान होते. स्वामी सर्वांवर समान कृपा करत होते. एकदा एक सैनिक युद्धाला जाणार होता. तो स्वामींच्या दर्शनाला आला. त्याने आशीर्वाद मागितला. स्वामी म्हणाले, धैर्य ठेव, सत्यासाठी लढ. सैनिक युद्धातून सुखरूप परतला. त्याने स्वामींचे आभार मानले. तो भक्तिभावाने नामस्मरण करू लागला. स्वामी महाराज नेहमी म्हणत, नामात मोठी शक्ती आहे. रामकृष्ण हरी म्हणा, दत्त दत्त जपा. एक दिवस रात्र नामस्मरण करत होते. अक्कलकोट नगरी पवित्र झाली होती. तेथे भक्तीचा महासागर वाहत होता. स्वामींच्या कृपेने सर्वांचे जीवन बदलत होते. एक वृद्ध भक्त रोज स्वामींच्या दर्शनाला येत असे. त्याला चालताही येत नव्हते, तरीही तो काठी टेकत येत असे. स्वामींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. ते म्हणाले, तुझी भक्ती महान आहे. त्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, महाराज, तुमचे दर्शन माझे जीवन आहे. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याला अद्भुत शांती मिळाली. त्याचे मन प्रसन्न झाले. त्याचा आत्मा समाधानी झाला. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजां भक्तांचे कल्याण करत, त्यांच्या कृपेने दुःख दूर होत होते. त्याच्या दर्शनाने पवित्रही होत होते. त्याच्या मनाने संकट नष्ट होत होते. प्रत्येकाच्या मुखी श्री स्वामी समर्थ हे नाम होते. मंदिरात घंटानाद घुमत होता. धुपाचा सुगंध वातावरण दरवळत होता. महाराज शांतपणे आसनावर बसले होते. एक तरुण आई आपल्या मुलाला घेऊन आली. मूल सतत रडत होते. कित्येक औषधी केली होती, परंतु काहीच उपयोग झाला नव्हता. ती आई रडत म्हणाली, महाराज, माझ्या लेकरावर कृपा करा. त्यांचे दुःख मला पाहवत नाही. स्वामींनी मुलाकडे पाहिले. त्यांनी थोडी उदी हातात घेतली, त्याच्या कपाळावर लावली आणि प्रेमाने म्हणाले, दत्ताचा नाम जपा. क्षणात मूल शांत झाले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. भक्त जोरजोराने जयघोष करू लागले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एकदा काही लोक स्वामींना वेडा समजत होते. त्यांना स्वामींचे दैवी सामर्थ्य कळत नव्हते. ते स्वामींची थट्टाही करत होते. भक्तांना त्याचे वागणे दुःख वाटत होते. स्वामी मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते. त्यांना कोणावरही राग केला नाही, कारण त्यांना सर्व ज्ञात होते. थोड्याच दिवसात लोकांवर संकट आले. त्यांचे मन अस्थिर झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. ते स्वामी चरणी आले. ते रडत म्हणाले, महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही अज्ञानाचे अपराध केला. स्वामी म्हणाले, ईश्वर सर्वांना क्षमा करतो. मन शुद्ध ठेवा. दुसऱ्यांचा अपमान करू नका. त्यांच्या शब्दांनी सर्वांचे मन बदलले. लोक नम्र झाले. भक्तिभाव वाढला. सर्वजण नामस्मरण करू लागले. एक वृद्ध स्त्री रोज स्वामींना भाकर आणून देत असे. ती अत्यंत गरीब होती. तिच्याकडे संपत्ती नव्हती, पण मनात अपार भक्ती होती. एके दिवशी तिच्या घरी अन्न नव्हते, तरीही तिने स्वामींकडे भाकर बनवली. ती प्रेमाने स्वामींकडे आली. स्वामींना आनंदाने भाकर स्वीकारली. स्वामी म्हणाले, भक्ती हीच खरी संपत्ती आहे. प्रेमाने दिलेले अन्न अमृता समान असे. त्या दिवसानंतर त्या वृद्धेच्या घरी कधी अन्न कमी पडले नाही. तिचे जीवन आनंदाने भरून आले. ती सतत स्वामींचे गुणगान करीत राहिली. एकदा अक्कलकोटमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. दोन भाऊ संपत्तीवरून भांडत होते. घरात सतत कलह होता. शांती नष्ट झाली होती. ते दोघे स्वामींकडे आले. प्रत्येकजण स्वतःला योग्य म्हणत होता. स्वामी काही वेळ शांत राहिले. म्हणाले, लोभ हा सर्व दुःखाचे मूळ आहे. प्रेमाने राहा. संपत्ती
सुखी राहा, संपत्ती सोबत येत नाही, भावभावात प्रेम ठेवा. या शब्दांनी दोघांचे मन वितळले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. घरातील कलह संपवला. कुटुंबात आनंद परत आला. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी साधेपणाने राहत होते. त्यांना वैभवांची इच्छा नव्हती. त्याचे खरे धन म्हणजे भक्तांचे प्रेम. त्याची खरी भक्ती म्हणजे दया. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारा अमृत अध्याय भाग 5 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा अध्याय पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरचे बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेले सर्व माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात अगोदर येईल. श्री स्वामी समर्थ.